करंजीचं सारण करण्यासाठी या ठिकाणी 2 वाटी खोबरं घेतलेलं आहे, 1 वाटी बारीक साखर घेतलेली आहे, त्यामध्ये जायफळ वेलचीची पावडर 1 चमचा घातली, काजू बदामाचे काप घातलेले आहेत। हे सगळं व्यवस्थित मिक्स करायचं सारण तयार आहे। आता पारीसाठी 2 वाटी रवा घेतलेला आहे, थोडंसं मीठ घालून मिक्सरमध्ये याला छान बारीक करून घेतलं, त्यामध्ये पाव वाटी तूप घालायचं, व्यवस्थित त्याचं मोहन द्यायचं, नंतर थोडं पाणी करून हे व्यवस्थित भिजवून घ्यायचं आहे। या ठिकाणी अर्धा वाटी पाण्यात मी एवढं सगळं मिश्रण भिजवून घेतलेलं आहे। हे आपल्याला 15 ते 20 मिनिटं मुरू द्यायचं आहे। मुरून आल्यावरती याला व्यवस्थित मळून घ्यायचं आणि याचे छोटे छोटे असे उंडे करून घ्यायचे, पेढे करून घ्यायचे, नंतर एक एक पारी लाटून घ्यायची। यामध्ये मी साचा घेतलेला आहे, साच्याने या साच्याच्या साईजचं मी कापून घेतलंय। आता ही गोलाकार पारी या साच्यावर ठेवायची, व्यवस्थित सगळीकडनं काठावर पाणी लावायचं, त्यावरती हे सारण घालायचं आणि हळूच हा साचा बंद करून घ्यायचा आहे। व्यवस्थित दाबून घ्यायचा, म्हणजे हे व्यवस्थित करंजी बंद होते आणि आपली छान आकर्षक डिझायनर करंजी या ठिकाणी तयार झालेली आहे। आता जर साचा नसेल तर रेग्युलर पारी लाटायची, काठांवर पाणी लावायचं, मध्यभागी सारण भरायचं आणि या पद्धतीने बोटांनी हिला दाबून बंद करून घ्यायचं। नंतर खोकने याला अशी डिझाईन करायची, छान डिझायनर आपली ही करंजी तयार आहे। आता ह्या करंज्या मध्यम आचेवरती तळून घ्यायच्या आहेत। करंज्या तयार आहे।